इराण अमेरिकेमध्ये जे युद्ध सुरू आहे त्यामुळे पूर्ण जगाला समजून आलेलं आहे की जलमार्ग हा किती महत्त्वाचा आहे. जर जलमार्ग हा ठप्प झाला तर त्याचा परिणाम किती मोठ्या प्रमाणात सर्व देशावर पडत असतो. आणि त्याचबरोबर संपूर्ण जगाचं लक्ष स्टेट ऑफ हॉर्मन्सकडे लागलेलं आहे. कारण स्टेट ऑफ हॉर्मन्स पहिल्यांदा इराणनं ब्लॉक केला होता, त्याला ब्लॉक करत अमेरिकेने सुद्धा ब्लॉक केलेला आहे आणि त्याचा परिणाम पूर्ण जगावर पडत आहे. कच्च्या तेलाचे भाव 70 ते 80 डॉलर होते, ते आता 120 ते 130 डॉलर झालेले आहेत. म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मन्सकडे पूर्ण दुनियेचं लक्ष लागलेलं आहे. परंतु खरा गेम हा दुसरीकडेच खेळला जात आहे, ती म्हणजे मलक्काची सामुद्रधुनी. या सामुद्रधुनीद्वारे जगातील जवळपास 50 ते 60% व्यापार चालत असतो. चायनाचा तर जवळपास 80% व्यापार ह्या सामुद्रधुनीद्वारे चालतो आणि भारताचा सुद्धा 55% व्यापार ह्या सामुद्रधुनीद्वारे चालतो. कारण ही सामुद्रधुनी भारताची जी अंदमान निकोबार बेटे आहेत त्यांच्या डोक्यावर आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर चायनासाठी तर हा खूप महत्त्वाचा मार्ग आहे. चायनाने याला प्रत्युत्तर कसं दिलेलं आहे, म्हणजे चायनाने याचा कसं काय प्लॅन बी रेडी केलेला आहे. मलक्काची सामुद्रधुनी जर ब्लॉक झाली तर त्याचा परिणाम चायनावर कशा प्रमाणात होऊ शकतो आणि त्याचा परिणाम भारतावर सुद्धा चांगल्याच प्रमाणात होऊ शकतो. ते संपूर्ण गोष्टी आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. नमस्कार मित्रांनो, मी अमर मोरे, तुम्ही पाहताय क्लिक ऑन. ह्या 21व्या सदीमध्ये जगावर नियंत्रण तोच ठेवू शकतो ज्याचे नियंत्रण पूर्णतः जलमार्गावरती आहे. कारण स्टेट ऑफ हॉर्मन्समुळे जगाला माहीत झालेलं आहे की जलमार्ग हा किती महत्त्वाचा मार्ग आहे. कारण जलमार्गाद्वारे जगातील जवळपास 80 ते 90% व्यापार होत असतो. त्यामुळे पूर्ण जगाला आता समजलेलं आहे की जलमार्गावर ज्याचे नियंत्रण आहे तोच देश हा 21व्या सदीमध्ये पूर्ण जगावर नियंत्रण ठेवू शकतो. त्यामुळे आग्नेय आशियातील मलक्का सामुद्रधुनी मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे. कारण इंडोनेशिया आणि अमेरिकेने 13 एप्रिल रोजी एक करार केलेला आहे. त्या करारामुळे चायनामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम पडणार आहे. तो करार होता MDCP, म्हणजे मेजर डिफेन्स कोऑपरेटिव्ह पार्टनरशिप. या करारामध्ये काही महत्त्वाच्या अटी करण्यात आलेल्या आहेत. सर्वप्रथम त्या अटी कोणत्या होत्या ते पाहूयात. सर्वप्रथम अट होती ती म्हणजे इंडोनेशियाला अमेरिकन तंत्रज्ञान ते लष्करी कारवाईमध्ये वापरता येईल. त्याचबरोबर दुसरी अट होती ती म्हणजे इंडोनेशियाचे जे हवाई क्षेत्र आहे ते अमेरिकेसाठी खुलं करण्यात आलेलं आहे, म्हणजे अमेरिकेला परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे अमेरिका मलक्का सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवू शकते. आणि त्याचबरोबर ह्या मलक्का सामुद्रधुनीतून जवळपास 80 ते 90% व्यापार हा चायनाचा होत असतो. त्यामुळे चायनाचा व्यापार हा पूर्णतः अमेरिकेच्या डोळ्याखालून होणार आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचा परिणाम आता चायनावर मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे ही सामुद्रधुनी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेली आहे. मग भारतासाठी ही सामुद्रधुनी किती महत्त्वाची आहे? भारतासाठी सुद्धा ही सामुद्रधुनी खूप महत्त्वाची आहे. कारण भारताचा सुद्धा 50 ते 60% व्यापार ह्या सामुद्रधुनी मार्गे होत असतो. आणि त्याचबरोबर आग्नेय आशियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात याचा परिणाम पडू शकतो. भारताची जी अंदमान निकोबार बेटे आहेत ती बेटे ह्या सामुद्रधुनीच्या डोक्यावरती आहेत, म्हणजे ह्या सामुद्रधुनीच्या जवळच आहेत. जर उद्या अमेरिका आणि चायनामध्ये जर युद्ध सुरू झालं तर त्याचा डायरेक्ट परिणाम भारताच्या अंदमान निकोबार बेटावरती होऊ शकतो, कारण ही बेटे त्याच्या जवळच आहेत. परंतु हा करार अमेरिकेने चायनाच्या वाढत्या प्रभावामुळे केलेला आहे. म्हणजे चायनावर पूर्णतः अमेरिकेने नजर ठेवण्यासाठी हा करार केलेला आहे. आणि या मार्गावरती अमेरिकेला नियंत्रण हवं होतं, ते आता इंडोनेशियाने दिलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे मलक्का सामुद्रधुनी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.